Now we solve the basic proportionality theorem. If a line parallel to side of a triangle intersect the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. आपल्याला ह्या कुठलाही थेरम जर सॉल्व करायचा असेल तर त्याच्यामधला जे गिव्हनचा पार्ट आहे आणि टू प्रूव्हचा पार्ट आहे हे व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे की त्याची स्टेटमेंट मध्ये काय आहे, गिव्हन काय आहे आणि टू प्रूव्ह काय आहे. इफ पासून ते देन पर्यंतचा पार्ट हा गिव्हन असतो आणि देनचा पुढचा पार्ट हा टू प्रूव्ह असतो. आता इथं पहा, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, एक लाईन ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल आहे आणि इंटरसेक्ट रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये. ह्याच्यावरूनच आपल्याला फिगर काढता येते. फिगर कशी बघा, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे आपण एक ट्रायंगल काढायचा आहे आणि त्या ट्रायंगल मध्ये एका लाईनला पॅरलल असलेली साइड काढायची आहे, लाईन काढायची आपल्याला एका साइडला. मग आपण या साइडला पॅरलल असलेली काढावं असं काही नाही. आपल्याला अशी पण फिगर येतात परीक्षेमध्ये, किंवा आपण असं पण पॅरलल काढू शकतो, किंवा तीच लाईन आपण या पद्धतीनेही पॅरलल काढू शकतो. म्हणजे ही या साइडला पॅरलल आहे, ही या साइडला पॅरलल. आपण इथं फिगर मध्ये काढलेली आहे, या साइडला पॅरलल. ह्याला आपण नाव देऊया, ही लाईन एल, हा ट्रायंगल ए बी सी, म्हणजे लाईन एल पॅरलल टू साइड बी सी अँड इट इंटरसेक्ट the remaining sides in two distinct points. म्हणजे लाईन ए बी ला, लाईन एल साइड ए बी ला पी या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. जेव्हा आपण इथं पी नाव देऊ, लाईन एल इंटरसेक्ट साइड ए बी ॲट पॉइंट पी अँड साइड ए सी ॲट पॉइंट क्यू. याच्यावरूनच आपल्याला हे जे आहे आपल्याला ती दिलेली फिगर क्वेश्चन मध्ये ते थेरम मध्ये दिलेली आहे ती. त्याच्यावरून आपण टू गिव्हन लिहूया. आपण गिव्हन काय आहे बघा आपल्याला, इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी लाइन एल पैरेलल टू साइड बी सी, लाइन एल पैरेलल टू साइड बी सी. ही लाइन ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल आहे. अँड दिस लाइन मीन्स लाइन एल intersect side AB at point P and side AC at point Q. म्हणजे ही लाईन AB ला P मध्ये आणि AC ला Q मध्ये इंटरसेक्ट करते. हे आपल्याला गिव्हन मध्ये लिहून द्यायचं. त्यानंतर टू प्रूव्ह काय पण, जर ही लाईन एका साइडला पॅरलल असेल तर ती रिमेनिंग साइड इट डिवाइड्स द रिमेनिंग साइड इन द सेम प्रपोर्शन. म्हणजे ही जे शिल्लक उरलेल्या जे रिमेनिंग दोन साइड्स आहेत ए बी आणि ए सी ला, त्याला सेम प्रपोर्शन मध्ये ते डिवाइड करते. मीन्स AP अपॉन PB is equal to AQ upon QC. आता ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करूया आपण. काय कन्स्ट्रक्शन करायचंय पहा, बी आणि क्यू जॉईन करायचे, पॉइंट बी आणि क्यू जॉईन करायचे आणि पॉइंट सी आणि पी जॉईन करायचे. जॉईन द सेगमेंट BQ and segment CP. याच्यानंतर प्रूफ. आता प्रूफ करत असताना ह्याच्यामध्ये महत्त्वाचे तीन ट्रायंगल कोणते आहेत ते बघा. अगोदर ट्रायंगल ए पी क्यू हा, आणि ट्रायंगल बी पी क्यू आणि ट्रायंगल सी पी क्यू. हे तीन ट्रायंगल आपल्याला घ्यायचे. त्यातले आपण हे दोन ट्रायंगल पहिल्यांदा घ्यायचे, ट्रायंगल ए पी क्यू आणि ट्रायंगल बी पी क्यू. इन ट्रायंगल APQ and
ट्रायंगल BPQ. ह्या दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल आहे. हॅविंग इक्वल हाईट. बघा हाईट कशी इक्वल आहे. जर APQ चा आपण हा बेस घेतला, AP बेस घेतला तर Q व्हर्टेक्स होईल. तर हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. ह्याची हाईट इथे ड्रॉ करता येईल आपल्याला. आणि ट्रायंगल BPQ हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे. जर BP बेस घेतला तर ह्याची हाईट पण आपल्याला इथून ड्रॉ करता येईल या ठिकाणी. म्हणजे दोन्ही ट्रायंगलची हीच हाईट होईल. म्हणजे therefore height is equal. Therefore the ratio of areas of two triangles is having equal height, then the ratio is proportional to their bases. Therefore area of triangle APQ upon area of triangle BPQ is equal to AP upon PB. AP upon PB. Equation number 1 and reason area is proportional to their bases. Area proportional to bases. And similarly, and in triangle APQ and CPQ, in triangle APQ and triangle CPQ having equal height, ह्याची पण equal height आहे. आता ह्याची हाईट कशी काढता येईल बघा आपल्याला. APQ हा जर Q बेस घेतला आपण, AQ जर बेस घेतला, AQ आणि CQ जर बेस घेतला तर आपल्याला P व्हर्टेक्स होईल. ह्याची हाईट आपल्याला इकडे ड्रॉ करता येईल. आणि हा पण ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणजे ह्याची पण हाईट आपल्याला इथेच ड्रॉ करता येईल. म्हणून या पण दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल आहे. मग हाईट इक्वल असेल तर रेशियो ऑफ देअर एरियाज इज इक्वल टू proportional to their bases. Therefore area of triangle APQ upon area of triangle CPQ is equal to AQ upon QC. AQ upon QC. Equation number 2. Reason area proportional to their bases. Proportional to bases. आता याच्यानंतर हे दोन ट्रायंगल आहे. ट्रायंगल BPQ आणि ट्रायंगल CPQ. In triangle APQ and triangle CPQ. आता APQ आणि CPQ ह्या दोन्ही ट्रायंगलचा हा बेस कॉमन आहे. PQ हा बेस कॉमन आहे. बेस segment PQ is common. Base segment PQ is common and line L parallel to side BC and line L parallel to side BC. हे given आहे, दिलेलं आहे आपल्याला. मग या दोन्ही ट्रायंगलचा बेस इक्वल आहे आणि हे दोन ट्रायंगल लाईन L BC ला पॅरलल आहे. म्हणजे ह्याची हाईट पण इक्वल होणार. त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला, जर पॅरलल लाईन मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स इज ऑलवेज इक्वल. Therefore height of the triangle BPQ and triangle PQC is equal. Therefore heights of triangle BPQ and triangle CPQ is equal. Height पण इक्वल आहे and बेस पण इक्वल आहे. म्हणजे त्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया इक्वल असणार. Therefore area of triangle
BPQ is equal to area of triangle CPQ. Equation number 3. आता इक्वेशन 1, इक्वेशन 2 and इक्वेशन 3 चं ऑब्झर्वेशन करा की बघा इक्वेशन 1 ची लेफ्ट हँड साइड एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPQ. इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साइड एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPQ. दोन्ही ट्रायंगलचा न्यूमरेटर इक्वल आहे. दोन्ही ट्रायंगलचा न्यूमरेटर सेम आहे. डिनॉमिनेटर डिफरंट आहे. डिनॉमिनेटर एरिया ऑफ ट्रायंगल BPQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPQ. पण इक्वेशन 3 काय सांगतो आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल APQ आणि इथं BPQ पाहिजे. सॉरी एरिया ऑफ ट्रायंगल BPQ आणि एरिया ऑफ ट्रायंगल CPQ हे दोन्ही इक्वल आहेत म्हटले. म्हणजे इक्वेशन 1 ची लेफ्ट हँड साइड आणि इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साइड ही इक्वल होईल. म्हणजे काय देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन area of triangle BPQ is equal to area of triangle APQ upon area of triangle CPQ. हे दोन्ही इक्वल आहेत फ्रॉम 1, 2 and 3. 1, 2, 3 वरून. मग आता APQ म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साइड इक्वल आहे म्हणजे त्याची राइट हँड साइड सुद्धा इक्वल आहे. म्हणजे काय आहे देयरफॉर AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC आणि हेच आपलं आन्सर आहे. कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इफ अ लाइन डिवाइड्स any two sides of a triangle in the same ratio, then the line is parallel to the third side. कन्व्हर्स हा थेरमचा एकदम उलट असतो. थेरम मध्ये जे गिवन होतं ते कन्व्हर्स मध्ये टू प्रूव्ह होतं आणि जे थेरम मध्ये टू प्रूव्ह होतं ते इथं गिवन होतं. बघा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये आपल्याला लाईन L पॅरलल टू साइड BC दिलं होतं आणि प्रूव्ह करायचं होतं AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. पण या कन्व्हर्स मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे लाईन L intersect बघा गिवन काय लाईन L intersect the side AB and side AC in the points P and Q respectively. म्हणजे लाईन L साइड AB ला P मध्ये आणि AC ला Q मध्ये इंटरसेक्ट करते. कसे इंटरसेक्ट करते and AP upon PB is equal to AQ upon QC या टाइप मध्ये इंटरसेक्ट करते. तर टू प्रूव्ह लाईन L पॅरलल टू साइड BC आपल्याला लाईन L BC ला पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचे. आपल्याला ह्या कन्व्हर्सचा उपयोग कधी होतो की जर आपल्याला एखाद्या ट्रायंगल मध्ये जर ही लाईन तिसऱ्या साइडला एका साइडला जर पॅरलल प्रूव्ह करायचा असेल तर आपण कन्व्हर्सचा यूज प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. थेरम काय पहा द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड द साइड द अपोजिट टू द अँगल इन द रेशियो ऑफ द रिमेनिंग साइड. जर बायसेक्टर थेरम आहे की द बायसेक्टर ऑफ एन अँगल ह्याच्यावरूनच आपल्याला आकृती काढता येईल. बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे एक ट्रायंगल आणि त्याच्या एका अँगलचा बायसेक्टर आपल्याला दिलेला आहे. हा घेऊया आपण ट्रायंगल A B आणि C. ह्या ट्रायंगल मध्ये अँगल C चा बायसेक्टर काढूया आपण. अँगल C चा बायसेक्टर म्हणजे हे दोन अँगल इक्वल झाले. हा बायसेक्टर समजा इथं E मध्ये इंटरसेक्ट करत असेल साइड AB ला तर अँगल ACE आणि अँगल BCE हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट होतील. मग आपल्याला ह्याच्यामध्ये गिवन करायचं गिवन in triangle ABC in triangle ABC bisector of a angle C. Bisector
of angle ACB, bisector of angle ACB intersect side AB at point E. हा बायसेक्टर साइड AB ला E मध्ये इंटरसेक्ट करतो. हे गिवन आहे. टू प्रूव्ह काय बघा, काय म्हटलं की आपल्याला याच्यामध्ये द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द साइड. ह्या साइडला डिवाइड करतो तो कशामध्ये, द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड. ह्या दोन साइडच्या रेशो मध्ये तो डिवाइड करतो. म्हणजे AE अपॉन BE is equal to AC upon BC. त्याच्यामध्ये आता कन्स्ट्रक्शन करूया आपण. कन्स्ट्रक्शन काय करायचं बघा. आता कन्स्ट्रक्शन या बी मधून लाईन ड्रॉ करायची, सी ला पॅरलल असणारी. ड्रॉ रे पॅरलल टू रे CE फ्रॉम पॉइंट B. तर सी ला पॅरलल आणि हा AC जर एक्सटेंड केला तर तो AC ला कुठे भेटतो, इथं पॉइंट D मध्ये. त्याला आपण पॉइंट D नाव देऊया. ड्रॉ ए लाईन पॅरलल टू रे CE. Draw a line parallel to ray CE through point B. B मधून जाणारी आणि CE ला पॅरलल असणारी लाईन काढली. इट इंटरसेक्ट extend AC ला एक्सटेंड करा. एक्सटेंड AC so as to intersect it at point D. So as it intersect at point D. म्हणजे AC ला जर इंटरसेक्ट केलं तर ही लाईन याला D मध्ये इंटरसेक्ट होते. तर आता जर आपण समजा हा थेरम थोडक्यात अगोदर मी समजून सांगतो तुम्हाला. तर जर समजा आपण हा ट्रायंगल घेतला, ट्रायंगल ABD, हा मोठा ट्रायंगल जर घेतला आपण, तर याला C पॅरलल BD आहे. ट्रायंगल ABD मध्ये C पॅरलल BD आहे. म्हणजे इथं आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरता येतो. तर काय येईल बघा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरल्यानंतर AC अपॉन CD इज इक्वल टू AE अपॉन EB. म्हणजे AE अपॉन BE इज इक्वल टू AC अपॉन CD. येतं. आता हे आन्सर आणि आपलं प्रूफ दोन्हीची तुलना करा. बघा काय होतं. AE अपॉन B आहे. राईट हँड साइडला AC अपॉन CD आहे, तर AC अपॉन B आहे. म्हणजे न्यूमरेटर सेम आहे. फक्त आपल्याला इथं AC अपॉन BC आहे. म्हणजे इथं CD च्या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे, BC पाहिजे. इथं ज्या ठिकाणी CD आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे BC. तर CD अपॉन BC पाहिजे आपल्याला. तर इथं आपण जर CD इज इक्वल टू BC जर प्रूव्ह केला, आपण CD आणि BC हे दोन जर इक्वल प्रूव्ह केले, तर आपल्याला इथं CD रिप्लेस करून या ठिकाणी BC ठेवता
AC अपॉन BC भेटतं. म्हणजे आपल्याला CD आणि BC इक्वल दाखवणं आवश्यक आहे. म्हणजे इक्वल दाखवण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते आपण पाहू. आता प्रूफ अगोदर आपण घेऊया CE पॅरलल BD. रे CE पॅरलल रे BD हे कन्स्ट्रक्शन आहे. रीजन कन्स्ट्रक्शन अँड AD ट्रान्सव्हर्सल घेऊ आपण. AD ट्रान्सव्हर्सल अँड AD ट्रान्सव्हर्सल. मग AD ट्रान्सव्हर्सल घेतल्यानंतर आपण हे बघा CE पॅरलल BD आणि AD ट्रान्सव्हर्सल. तर इथं होणारा हा अँगल आणि हा अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल होती. मग करस्पॉन्डिंग अँगलचा कॉन्ग्रुएंट. देयरफॉर अँगल ACE हा अँगल होईल अँगल ACE इज इक्वल टू अँगल CDB इज इक्वल टू अँगल CDB. इक्वेशन नंबर 1 आणि रिझन करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल. आता आपल्याला काय करायचं CE पॅरलल BD घेऊ आणि ट्रान्सव्हर्सल BC घेऊया. रे CE पॅरलल रे BD and BC ट्रान्सव्हर्सल and BC ट्रान्सव्हर्सल. BC ट्रान्सव्हर्सल घेतले आपण. तर इथं काय होईल हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल होते. अल्टरनेट अँगलचा कॉन्ग्रुएंट. जर या अँगलचं नाव होईल अँगल BCE. अँगल BCE इक्वल टू अँगल CBD. CBD इक्वेशन नंबर 2 अल्टरनेट अँगल. हे अल्टरनेट अँगल आणि आपल्याला हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दिलेले क्वेश्चन मध्ये. बिकॉज CE is a bisector of angle ACB, therefore ACE congruent angle BCE. But angle ACE equal to angle BCE. Number 3 reason given. आता 1 2 3 म्हणजे हे तीन इक्वेशन इथे आपण लिहून घ्यायचे. हे एवढं लक्षात ठेवायचं. करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल आणि गिवन हे तीन इक्वेशन आपल्याला इथे कंपल्सरी लिहून घ्यावे लागते. तर आता हे तीन इक्वेशन लिहिल्यानंतर आपल्याला इथे हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवता येते. कोणते CBD हा अँगल आणि CDB हा अँगल कॉन्ग्रुएंट दाखवता येते. कसं पहा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 पहा. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3. इक्वेशन 1 ची लेफ्ट हँड साइड अँगल ACE इक्वल टू अँगल ACE आहे. म्हणजे अँगल CDB इक्वल टू अँगल BCE होती. अँगल CDB इक्वल टू अँगल BCE होती. म्हणजे ह्याला आपण समजा 4 नंबर देऊ. आणि आता 2 आणि 3 पहा. 2 आणि 3 मध्ये अँगल BCE इक्वल टू अँगल CBD. अँगल ACE इक्वल टू अँगल BC. म्हणजे इथं BCE सेम आहे. म्हणजे CBD इक्वल टू ACE होईल. अँगल CBD इक्वल टू अँगल ACE. म्हणजे इथं परत अँगल BCE आणि अँगल ACE. अँगल BCE अँगल ACE फ्रॉम 3 नुसार हे दोन्ही इक्वल आहेत. म्हणून अँगल CDB इक्वल टू अँगल CBD होते. म्हणून आपण फ्रॉम 1 हे तीन इक्वेशन लिहिल्यानंतर डायरेक्ट लिहा फ्रॉम 1 2 3. हे तीन इक्वेशन लिहून घ्यायचे. करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल आणि गिवन.
from 1, 2 and 3. 1, 2, 3 वरून आपल्याला हे दोन अँगल आपल्याला इक्वल दाखवता येतील. तसे पहा BC ACE CDB आणि ACE BC. तर 1 आणि 3 वरून काय होईल? CDB आणि BCE इक्वल होतील. फ्रॉम 1 आणि 3 वरून कोणते इक्वल होतील? CDB इक्वल टू अँगल BCE. 1 आणि 3 वरून CDB इक्वल टू BCE होईल. आणि 2 आणि हा पहा आताचा आलेला BCE इक्वल टू BCE आहे. BCE इक्वल टू BCE आहे. म्हणजे CBD इक्वल टू BCE. CBD इक्वल टू अँगल BCE होईल. तर ह्या दोन्ही वरून इथं BCE इक्वल आहे. म्हणजे CDB इक्वल टू CBD होईल. ते तिथं लिहिले. पण हे लिहिण्याची गरज नाही. डायरेक्ट फ्रॉम 1 to 3 CBD इक्वल टू CDB लिहिलं तरी चालते. ठीक आहे. आता हा ट्रायंगल बघा, ट्रायंगल CBD मध्ये इन ट्रायंगल CBD हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे ह्या अँगलची अपोजिट साइड CD आणि या अँगलची अपोजिट साइड BC इक्वल होतील. रिझन CB इक्वल टू CD इक्वल टू CD. रिझन साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल. कॉन्ग्रुएंट अँगल समोरचे साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. मग याला आपण नंबर देऊ 4. आता मोठा ट्रायंगल का ट्रायंगल ABD. इन ट्रायंगल ABD CE पैरेलल टू BD. रीजन कंस्ट्रक्शन. CBD ला जर पैरेलल असेल तर बाय यूजिंग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम AE upon EB is equal to AC upon CD is equal to AC upon CD by using basic proportionality theorem. आता हे आलेला आन्सर आणि टू प्रूव्ह मध्ये चेक करा परत. AE upon EB आहे. त्याच्यानंतर AC upon BC आहे. इथं AC upon CD आहे. म्हणजे आपल्याला इथं CD नकोय. या ठिकाणी CD नकोय आपल्याला. तर CD इक्वल टू BC आहे. मग CD ला रिप्लेस करून त्या ठिकाणी BC ठेवा. तर काय येईल? Therefore AE upon EB is equal to AC upon BC. आणि हेच आपलं टू प्रूव्ह आहे. Now we solve the property of three parallel lines and their transversals. The theorem is the ratio of the intercepts made by and transversal by three parallel lines is equal to the ratio of the corresponding intercepts made on any other transversal by the same parallel line. म्हणजे इथं आपल्याला तीन पॅरलल लाईन दिलेले आहेत. या तीन पॅरलल लाईन N, पॅरलल लाईन M, पॅरलल लाईन N, and T1 and T2 are the intercepts. T1 and T2 are the transversals. T1 transversal intersect line L at point A, at point B, at point C, and T2 transversal intersect line L at point P, line M at point Q, and line N at point R. तर हे आपलं गिवन आहे. हे गिवन आपण इथे लिहायचं. लाईन गिवन काय आहे? लाईन L पॅरलल लाईन M पॅरलल लाईन N. T1 and T2 are the transversals. Transversal T1 intersects the lines in point A, B, C, and T2 transversal intersect the lines in points P, Q, R respectively. Now the to prove.
या T1 ट्रान्सफर रोडचे जे इंटरसेप्ट आहे AB अपॉन BC, AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR, इज इक्वल टू PQ अपॉन QR. आता प्रूफ. प्रूफ घ्यायचं आपल्याला. तो अगोदर हे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. जॉईन सेगमेंट CP, जॉईन segment CP, it intersect line M at point D. line M ला ते D मध्ये इंटरसेक्ट होते. आता हा ट्रायंगल घ्या, ट्रायंगल APC, हा APC. इन ट्रायंगल APC, ट्रायंगल APC मध्ये AP पॅरलल BD, AP पॅरलल BD हे गिवन आहे. गिवन AP पॅरलल BD. मग बाय युजिंग द थेरम ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, AB अपॉन BC इज इक्वल टू PD अपॉन DC. जर एखाद्या ट्रायंगल मध्ये एका लाईनला एक लाईन जर पॅरलल असेल तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नुसार AB अपॉन BC इज इक्वल टू PD अपॉन DC. AB upon BC is equal to PD upon DC. This is the number one and reason basic proportionality theorem, BPT. Now we take this triangle, triangle APCR. In triangle PCR, in triangle PCR, DQ parallel CR, DQ पॅरलल CR हे सुद्धा गिवन आहे. गिवन. मग याच्यामध्ये सुद्धा परत बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नुसार PQ अपॉन QR इज इक्वल टू PD अपॉन DC. DQ CR ला पॅरलल आहे म्हणून PQ अपॉन QR, PQ अपॉन QR इज इक्वल टू PD अपॉन DC, PD अपॉन DC. हे नंबर 2 आणि याला पण रिझन BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 पहा. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची राइट हँड साइड इक्वल आहे. देयरफॉर लेफ्ट हँड साइड इज आल्सो इक्वल. देयरफॉर AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. आणि हाच आपला थेरम आहे. AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. इथं हे कन्स्ट्रक्शन करायचं, हे CP जॉईन करायचं आणि एक वेळेस ट्रायंगल APC घ्यायचा आणि इथं BD पॅरलल AP बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करायचा. पुन्हा हा दुसरा ट्रायंगल घ्यायचा DQ अपॉन CR आणि परत इथं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करायचा. आणि दोन्हीची उजवी बाजू सेम, राइट हँड साइड सेम आहे म्हणून लेफ्ट हँड साइड सुद्धा सेम होईल. Therefore AB upon BC is equal to PQ upon QR.